हो. बरोबर. ठीक आहे, नमस्कार. मी श्रीकांत कुलकर्णी. आपल्याला आज सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट वर्कफ्लो आणि ट्रेनिंग आपल्याला आज ट्रेनिंग सेशन मध्ये. माझी स्क्रीन विजिबल आहे सगळ्यांना? हो आहे. हा, ठीक. तर आपण सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटचं बघणार आहे. आपण आता चालू करू. तर सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट मॉड्यूल बद्दल थोडस प्री रिक्विजिट्स मी अगोदर सांगतो आणि त्याच्यानंतर आपण चालू करू. सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट मॉड्यूलचं कामकाज चालू करायसाठी प्री रिक्विजिट्स मध्ये पहिल्यांदा तुम्हाला त्या मॉड्यूलला सगळे राईट्स जे आहेत ते राईट्स असाइन करावे लागतील. त्याच्यानंतर राईट्स असाइन करून झाल्यानंतर तुमची जी हायरार्की आहे, प्लीज बाकीच्यांचं कोणाचं चालू असेल तर प्लीज देखील बंद करा. त्याच्यानंतर डिपार्टमेंटल हायरार्की जी आहे, एचओडी क्लार्क, ती डिपार्टमेंटल हायरार्की तुमची क्रिएट असायला पाहिजे. मॉड्यूलचे राईट्स असाइन केलेले असायला पाहिजे. त्याच्यानंतर डिपार्टमेंटल हायरार्की जी आहे ती पूर्ण तुम्ही मॅप केलेली असायला पाहिजे. तिथले जे एचओडी आहेत, क्लार्क आहेत, त्यांचे जी युजर क्रिएशन त्यांचं झालेलं असायला पाहिजे. त्याच्यानंतर त्यांना त्या मॉड्यूलचे राईट्स जे आहेत ते राईट्स दिलेले असलेले पाहिजे. त्याच्यानंतर तिसरा सगळ्यात महत्वाचा मुद्दा की बाबा सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटचे जे आपले वार्ड आणि झोन आहेत त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती असायला पाहिजे. आणि ते वार्ड आणि झोन जे आहेत ते त्याची सुद्धा म्हणजे लुकअपचं त्या मॅपिंग तुम्ही केलेलं असायला पाहिजे. त्याच्यानंतर चौथा महत्वाचा मुद्दा की बाबा सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट मध्ये तुम्ही जे म्हणजे आपण घनकचरा व्यवस्थापन जे करतोय ते घनकचरा व्यवस्थापन नगरपालिकेतर्फे केलं जात आहे का त्याच्यासाठी कोणता वेंडर नियुक्त केलेला आहे. वेंडर म्हणजे वेंडर थ्रू काम केलं जात आहे. ह्याची इन्फॉर्मेशन असणं गरजेचं आहे. आणि एवढी सगळी बेसिक माहिती असल्यानंतर आपण आता ऍक्च्युअल मध्ये काम जे आहे ते चालू करू शकतो. जस्ट मी आता तुम्हाला इथं दाखवतोय. तर मी याच्यासाठी मोहोळ नगरपालिका घेतलेली आहे सोलापूर डिस्ट्रिक्ट मध्ये आमच्या. तुम्ही ऍडमिन लॉग इन करत आहे. तर तुम्ही इथं लॉग इन केल्यानंतर बघत असताल की बाबा ऑलरेडी सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट मॉड्यूलचे अधिकारी जे आहेत ते मी दिलेले आहेत. ते कसे ऍड करायचे तरी सुद्धा मी तुम्हाला एकदा दाखवतो. तुम्हाला इथं ऍडमिननी लॉग इन करायचं आहे. कॉमन कॉन्फिगरेशन मध्ये जायचं आहे. युजर रोल्स मध्ये जायचं आहे. रोल मेनू मॅपिंग मध्ये जायचं आहे. रोल मेनू मॅपिंग मध्ये गेल्यानंतर इथं ऍडमिन युजर जो आहे तो ऍडमिन युजर सिलेक्ट करायचा आहे. ऍडवर क्लिक करायचं. ऍडवर क्लिक केल्यानंतर ऍडमिन युजर सिलेक्ट करायचा आणि खाली जे आहे ते आपल्याला सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट जे आपलं मॉड्यूल आहे ते मॉड्यूल आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. मी ऑलरेडी ही मॉड्यूल सिलेक्ट केलेला आहे आणि सगळे राईट्स इथं दिलेले आहेत. त्यामुळं इथं तुम्हाला सिलेक्ट ऑल वर क्लिक करायचं आणि त्याच्यानंतर सेव्ह करायचं. अशा पद्धतीने तुम्ही पूर्ण मॉड्यूलचे राईट्स जे आहेत ते देऊ शकता. त्याच्यानंतर परत सेम कॉमन कॉन्फिगरेशन मध्ये जायचं आहे. युजर रोल्स मध्ये जायचं आहे. त्याच्यानंतर युजर मास्टर मध्ये जायचं आहे. आणि युजर मास्टर मध्ये जी डिपार्टमेंटल हायरार्की आहे सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटची तिथले क्लार्क एचओडी यांचे सगळ्यांचे लॉग इन जे आहेत ते क्रिएट करायचे. आता फॉर एक्झाम्पल आमच्या इथलं या नगरपालिकेमध्ये सॉलिड वेस्ट साठी
जे एचओडी आहेत हर्षल माने म्हणून, हे सगळं कामकाज पूर्ण नगरपालिकेचं सॉलिड वेस्टचं बघतात. तर तुम्हाला इथं त्यांचा लॉग इन जो आहे तो सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट डिपार्टमेंटमध्ये मी क्रिएट केलेलं तुम्हाला दिसत आहे. तुमच्या इथं जर म्हणजे 2-3 जणांची स्क्रुटनी दोन तीन एम्प्लॉई असतील फॉर एक्झाम्पल, म्हणजे क्लार्क एचओडी, तर तुम्ही क्रिएट करू शकता. इथे मी सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट डिपार्टमेंट मी घेतलेला आहे आणि त्यांचा युजर जो आहे तो युजर इथं क्रिएट केलेला आहे. त्याच्यानंतर हाच वर्कफ्लो. त्याच्यानंतर तिसरी आणि महत्वाची स्टेप की बाबा या मॉड्यूलसाठी आपल्याला फक्त बाकी जे सगळे या मॉड्यूलशी रिलेटेड सगळे जे लुकअप्स आहेत ते डीएमए लेवलला तुम्हाला ऑलरेडी कॉन्फिगर करून दिलेले आहेत. तुम्हाला फक्त यूएलबी लेवलवर एकच लुकअप जो आहे तो लुकअप तुम्हाला या मॉड्यूलसाठी मॅपिंग करायचा आहे आणि त्याच्यासाठी पहिल्यांदा लुकअप डिटेल्स मध्ये जायचं आहे आणि त्याच्यानंतर लुकअप हायरार्किकल मध्ये जायचं आहे. तर लुकअप डिटेल एकच फक्त हा जो लुकअप आहे तो तुम्ही लिहून घेऊ शकता, तर प्रॉब्लेम नाही. तर हा लुकअप आहे SWZ सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट वार्ड 2. तर SWZ लुकअप जो आहे तो तुम्हाला ह्याच्यासाठी इथं कॉन्फिगर करून घेणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी तुम्ही लुकअप डिटेल्स मध्ये जायचं आहे आणि SWZ हा लुकअप तुम्ही लिहून पाहिला असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या. SWZ लुकअप तुम्हाला घ्यायचा आहे आणि हा कॉन्फिगर करायचा आहे. तर इथं सॉलिड वेस्ट म्हणजे सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटसाठी इथं जी नगरपालिका लेवलवर स्ट्रक्चर आहे ती वार्ड आणि झोनचं आहे. त्यामुळे मी त्या पद्धतीने इथं तुमच्या इथं जसं आहे तसं तुम्ही इथं मॅपिंग करून घेऊ शकता. इथं वार्ड आहेत आणि वार्डच्या अंडर झोन आहेत, त्यामुळे मी इथं वार्ड आणि झोन त्या पद्धतीने मॅप केलेला आहे लुकअप डिटेल्स मध्ये. सेम त्याच्यानंतर परत लुकअप हायरार्किकल मध्ये जायचं आपण. लुकअप हायरार्किकल मध्ये जे पण काही वार्ड आणि झोन आहेत त्यांचं मॅपिंग आपल्याला करायचं आहे. लुकअप हायरार्किकल मध्ये यायचं आहे. इथं पहिल्यांदा वॉर्ड आहेत त्यामुळे वॉर्ड वरती आलेला आहे, म्हणजे फर्स्ट लेवलला आलेला आहे आणि त्याच्या अंडर झोन आहेत. तर जे काही वॉर्ड आहेत ते वॉर्ड मी इथं नगरपालिकेचे जे वॉर्ड आहेत सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटचे ते वॉर्ड इथे मी टाकलेले आहेत. ठीक आहे. वॉर्ड 1, 2 जी काही वॉर्ड आहेत ती मी वॉर्ड इथं टाकलेले आहेत. आणि त्या वॉर्डच्या अंडर येणारे झोन जे आहेत झोन घेतलेले. ऍक्च्युली इथं जे बायफर्गेशन आहे वॉर्डचं आणि झोनचं हे एरियावर डिपेंड आहे. त्यांनी असे एरिया केलेत, आनंदनगर, रामनगर, विशालनगर, मीनाक्षी नगर, हे सगळे एरिया केलेत आणि ज्या त्या वॉर्डमध्ये त्यांना टाकून दिले आणि त्याच्यानुसार त्यांचं कॉन्फिगरेशन केलेलं आहे. तर याच्यासाठी SWZ लुकअप आपल्याला सेट करावं लागते. तुम्ही सांगितलं हा एकमेव आहे तो तुम्हाला इथं करायचा. मी परत तुम्हाला फ्लो मध्ये पण मी तुम्हाला हे दाखवतोय. किंवा पहिल्यांदा तुम्हाला ऍडमिनला राईट देऊन द्यावे लागतील सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट डिपार्टमेंटचे. त्याच्यानंतर त्याचे जी कोण अंडर हायरार्की त्याचे सगळ्यांचे लॉग इन जे लॉग इन तुम्हाला इथं क्रिएट करून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर SWZ लुकअप जो आहे त्या लुकअपचा लुकअप डिटेल्स मधलं मॅपिंग आणि त्याच्यानंतर लुकअप हायरार्की करायचं. कधीच सांगितलेलं आहे तर 2 महिने आता काल येस सर. आधी झालं सुरुवात केली आता सांगतात कसं करायचं. पण नाही तरी तेवढं या टॉवर मध्ये बघणार आहे. सर काय प्रॉब्लेम आहे का, काय विचारायचं आहे का?
हॅलो. उदय सर. कंटिन्यू करा. हा माईक चालू होतं वाटतं. हा ठीक आहे. त्याच्यानंतर SWZचं मॅपिंग करून झाल्यानंतर तुम्हाला कॉमन कॉन्फिगरेशन मध्ये वेंडर मास्टर एंट्री आपल्याला करायची आहे. वेंडर मास्टर एंट्री म्हणजे आपण आता असं कन्सिडर करतोय की मोस्ट ऑफ ULB मध्ये आपण जे की त्याचा ठेका दिलेला असतोय कामाचा सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटसाठी, जी घनकचरा व्यवस्थापन आहे त्या ह्याच्यासाठी आपण त्याचा ठेका दिलेला असतो. तर त्या वेंडरची एंट्री आपल्याला इथं करायचे वेंडर मास्टर मध्ये कॉमन कॉन्फिगरेशन्स मध्ये जाऊन अदर्स मध्ये जाऊन आपल्याला इथं वेंडरची जी एंट्री आहे ती करायची. कॉमन कॉन्फिगरेशन मध्ये जायचंय. कॉमन कॉन्फिगरेशन मध्ये अदर्स मध्ये जायचंय. अदर्स मध्ये गेल्यानंतर इथं वेंडर मास्टर म्हणून आहे. ठीक आहे. तर ती वेंडर मास्टर मध्ये तुमचे म्हणजे 2, 3 असतील, 4, 10 असतील, किती जे असतील जेवढे पण काय वेंडर असतील ते वेंडर्स तुम्हाला इथं ऍड करायचे आहेत. फॉर एक्झाम्पल मी आता इथं हा समृद्धी रोडवेज जो आहे, समृद्धी रोडवेज ह्याच्यात सगळ्या डंपर टिपर्स आणि त्याच्यानंतर घंटा गाड्या नगरपालिकेला ह्याच्यात आहेत. त्यामुळं हा जो वेंडर आहे समृद्धी रोडवेज, तर त्या समृद्धी रोडवेज नावाने हा जो वेंडर आहे तो वेंडर मी इथं क्रिएट केलेला आहे. त्यामध्ये काय आपल्याला वेंडर मास्टर मध्ये जास्त काय माहिती टाकायची काय गरज नसती. त्याच्यामध्ये आपल्याला फक्त ही सिलेक्ट करावं लागते की बाबा म्हणजे ती कॉन्ट्रॅक्टर आहे, एम्प्लॉई आहे, गव्हर्नमेंट एम्प्लॉई, अदर आहे, सप्लायर आहे, कुठल्या प्रकारचा आहे ती वेंडर ती फक्त इथे सिलेक्ट करावं लागते. आणि त्याच्यानंतर त्या वेंडरचं जे नाव आहे आणि तो कोणत्या डिपार्टमेंटशी रिलेटेड आहे एवढंच फक्त आपल्याला वेंडर मास्टर मध्ये आपल्याला त्याची एंट्री करायची. त्याच्यानंतर वेंडर मास्टर टाकून झाल्यानंतर आपल्याला वेंडर कॉन्ट्रॅक्ट मास्टर जी आहे ती वेंडर कॉन्ट्रॅक्ट मास्टरची आपल्याला त्याच्यानंतर एंट्री करायची आहे. तर त्याच्यासाठी परत आपल्याला कॉमन कॉन्फिगरेशन मध्ये जायचं आहे. कॉमन कॉन्फिगरेशन मध्ये गेल्यानंतर इथं अदर्स मध्ये जायचं आहे. अदर्स मध्ये गेल्यानंतर आता आपण फक्त वेंडर मास्टरचीच एंट्री केलेली आहे. त्याच्यानंतर आता वेंडर कॉन्ट्रॅक्ट मास्टर म्हणून आहे. वेंडर कॉन्ट्रॅक्ट मास्टर मध्ये आपल्याला त्याचे जे कॉन्ट्रॅक्टचे डिटेल्स आहेत ते सगळे टाकायचे. तर त्याच्यासाठी आपल्याला त्याची वेंडर कॉन्ट्रॅक्ट मास्टर डिटेल्स मध्ये आपल्याला त्याची एंट्री जी आहे ती करायची. येस. तर हा समृद्धी रोडवेज जो आहे तो मी ऑलरेडी एंट्री केलेली आहे जी नवीन एंट्री करून दाखवू दे काय मी तुम्हाला दाखवू. आणि आपण त्याला एवढे सगळे राईट्स दिलेले आहेत. कलेक्शनचे, डिस्पोजलचे, नंतर आदर्सचे, त्याच्यानंतर सेग्रिगेशनचे. हॅलो हॅलो. हा सर. तर या पद्धतीने वेंडर कॉन्ट्रॅक्ट मास्टर मध्ये आपल्याला त्याची जस्ट काय नॉर्मल आहे, ज्यादा काय म्हणजे अवघड नाही त्याच्यामध्ये. वेंडर कॉन्ट्रॅक्ट मध्ये येस, वेंडर कॉन्ट्रॅक्ट मास्टर मध्ये जी वेंडरचं नाव आहे, तुम्ही वेंडर मास्टर मध्ये नाव ऍड केल्यानंतर तुम्हाला इथे ती वेंडर कॉन्ट्रॅक्ट मास्टर मध्ये ऑटोमॅटिक दिसायला लागेल. त्यातून तुम्हाला ते वेंडरचं नाव जे आहे ते सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर त्याचा जी कॉन्ट्रॅक्ट नंबर आहे त्याच्याबरोबर जी कॉन्ट्रॅक्ट झाले, जी डील झाले, ते कॉन्ट्रॅक्टचा नंबर आपल्याला इथं टाकायचा आहे. त्याच्यानंतर जी कॉन्ट्रॅक्टची डेट आहे ती कॉन्ट्रॅक्टची डेट आपल्याला इथं टाकायची आहे. कॉन्ट्रॅक्ट फ्रॉम डेट आणि त्याच्यानंतर ते कॉन्ट्रॅक्ट कुठपर्यंत व्हॅलिड आहे ती म्हणजे कॉन्ट्रॅक्ट टू डेट आपल्याला इथं टाकायचे आहे. सदर वेंडरसाठी काय भयाना रक्कम किंवा सिक्युरिटी डिपॉझिट जर आपण घेतला असेल तर ते सिक्युरिटी डिपॉझिटची अमाऊंट आपल्याला इथं टाकायची आहे. त्याच्यानंतर आपण त्याच्याकडून कुठल्या प्रकारची सेवा, घनकचरा व्यवस्थापनासाठी कुठल्या, फक्त बाबा काही वेंडर असे असते मी फक्त कलेक्शनच करणार किंवा मी फक्त काय म्हणजे कलेक्शन पॉईंट वरनच उचलून डम्पिंग यार्ड पर्यंतच नेणार, असं
ही असू शकतात. तर यातल्या कुठल्या सर्व्हिसेस त्यांनी आपल्याला रेंडर करणार आहे, देणार आहे, त्या सगळ्या सर्व्हिसेस आपल्याला इथं सर्व्हिसेस ऑफर्समध्ये आपल्याला सिलेक्ट करायचे आहेत. तर मी इथं ज्या पण सगळ्या 6च्या 6 सर्व्हिसेस आहेत त्या इथं सिलेक्ट केलेल्या आहेत. त्याच्यानंतर जी कॉन्ट्रॅक्टची अमाऊंट आहे, त्याच्याबरोबर झालेली जी कॉन्ट्रॅक्ट आहे, ती कॉन्ट्रॅक्टची जी अमाऊंट आहे, ती कॉन्ट्रॅक्टची अमाऊंट इथं सिलेक्ट करायची आहे. त्याच्यानंतर पेमेंट टाईपमध्ये आपल्याला इथं कलेक्शन घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर रिमार्क्स जी काय असतील त्या कॉन्ट्रॅक्ट बद्दलचे जे पण काय रिमार्क्स असतील ते रिमार्क्स आपल्याला इथं एंटर करायचे आहेत. तर अशा पद्धतीने पहिल्यांदा वेंडर मास्टर एंट्री करायचे, त्याच्यानंतर वेंडर कॉन्ट्रॅक्ट मास्टर एंट्री करायचे. इथपर्यंतचा जो ही होता तो म्हणजे जवळजवळ इनिशियली मॉड्यूल चालू करायसाठी आपल्याला एवढं सगळं करायचं. तुम्हाला जर परत ओव्हरव्ह्यू जर करायचा असेल तर मी परत दाखवतो. रोल मेन्यू मॅपिंग मधून मॉड्यूलचे राईट्स दिलेले असायला पाहिजे. जी डिपार्टमेंटल हायरार्की आहे, क्लार्क, एचओडी, त्याच्यानंतर तिथं जाणारे किंवा सॉलिड वेस्ट कलेक्ट करणारे जर एम्प्लॉई असतील, त्यांचे जरी एम्प्लॉई असतील, त्या वेंडरचे जरी एम्प्लॉई असतील, त्यांचे लॉग इन आपल्याला किंवा त्या वेंडरचं लॉग इन आपल्याला इथं क्रिएट करून घ्यावं लागणार आहे. त्याला रोल म्हणजे त्याला सगळे अधिकार विधिकार द्यावे लागतील. त्याच्यानंतर SWZ म्हणून लुकअप आहे, तिथं तुम्ही तुमच्या इथं जसे पण काही वॉर्ड झोनचं तुमचं जसं काय स्ट्रक्चर असेल त्याच्याप्रमाणे लुकअप डिटेल्स आणि लुकअप हायरार्किकल मध्ये त्याचं SWZ मध्ये तुम्हाला त्याचं मॅपिंग करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर कॉमन कॉन्फिगरेशन मध्ये जाऊन जो काय वेंडर आहे ज्याला आपण दिलेलं आहे हे काम, त्याची वेंडर मास्टर मध्ये जाऊन एंट्री करायची आहे आणि त्याच्यानंतर वेंडर मास्टर मध्ये एंट्री केल्यानंतर आपल्याला पुढं परत कॉमन कॉन्फिगरेशन मध्ये जाऊन जे त्याच्याबरोबर कॉन्ट्रॅक्ट केलंय त्यांनी कुठल्या कुठल्या सर्व्हिसेस देणार आहे, त्याचं सिक्युरिटी डिपॉझिट काय आहे, ही ती सगळ्या वेंडर कॉन्ट्रॅक्ट मास्टर मध्ये आपल्याला त्याची एंट्री करायची. त्याच्यानंतर जस्ट आता आपलं मॉड्यूलचं कामकाज जे आहे ते इथनं चालू होतं. तर त्याच्यासाठी आपल्याला सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट मध्ये जायचं आहे. सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट मध्ये मास्टर्स मध्ये जायचं आहे. मास्टर्स मध्ये आपल्याला पहिली जी एंट्री करायची आहे ती व्हेकल मास्टरची एंट्री करायची आहे. आपल्या जे काय गाड्यात, ठीक आहे, डंपर, टिप्पर किंवा काय घंटागाडी, ही ती जी काय एंट्री आहे ती आपल्याला इथं व्हेकल मास्टर मध्ये जाऊन करायची आहे. तर मी सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट मध्ये गेलेलो आहे. सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट मध्ये व्हेकल मास्टर मध्ये मी गेलेलो आहे. येस, मी पहिली एक घंटा गाडी इथं ऍड केलेली आहे. आपल्याला पाहिजे असेल तर मी अजून एक इथं ऍड करून दाखवतो. इथं आपल्याला ऍड म्हणायचं आहे. जी घन कचरा व्यवस्थापनचे जेवढे पण तुमचे काय गाड्या असतील त्या गाड्याचे सगळे, त्या व्हेकल्सचे सगळ्यांचे डिटेल्स आपल्याला याच्यामध्ये एंट्री करायचे. तर त्याच्यामध्ये व्हेकल टाईप ती काय बाबा, घंटा गाडी आहे का, त्याच्यानंतर म्हणजे ती कॉम्प्रॅक्टर बकेट आहे का, डंपर आहे काय आहे, ती आपण इथे सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर त्याचा जो पण काय रजिस्ट्रेशन नंबर असेल तो रजिस्ट्रेशन नंबर इथं आपल्याला टाकायचा आहे. रजिस्ट्रेशन नंबर झाल्यानंतर त्याचा जे काय इंजिन नंबर असेल तो इंजिन नंबर आपल्याला इथं टाकायचा आहे. चॅसी नंबर जे काय असेल तो चॅसी नंबर इथं टाकायचा आहे. त्याच्यानंतर व्हेकलची ओनरशिप, आता मेनली केसेस मध्ये असं पण होऊ शकते की बाबा पूर्ण ठेका जी आहे ती घनकचरा व्यवस्थापनचा ठेका जी आहे ती पूर्ण वेंडरला दिलेला आहे, गाड्या पण त्याच्यात, मजूर पण त्याच्यात, म्हणजे माणसं पण त्याच्यात, असं पण होऊ शकतं. किंवा गाड्या नगरपालिकेच्यात, घंटा गाड्या, डंपर, टिप्पर सगळे नगरपालिकेच्यात आणि कामासाठी फक्त आपण त्यांना दिलेलं, असं पण होऊ शकतं. मग आपल्या जर नगरपालिकेची ओनरशिप असेल गाडीवर तर ओनर्ड बाय ULB आपल्याला इथं टाकायचा, किंवा मग जर त्या वेंडरचे असेल रेंटेड म्हणायचा. इथं ओनर्ड बाय ULB मी घेतोय. त्याच्यानंतर आपण जी गाडी टाकतोय तर त्याचा कॅपॅसिटी किती आहे मॅट्रिक टन्स मध्ये, किंवा मॅट्रिक टन्स नाही सॉरी टन्स मध्ये त्याची गार्बेज कलेक्ट करायची कॅपॅसिटी किती आहे ती टाकतोय. 3, 4, 5, 1 लाख टन मी इथं टाकलेला आहे. गाडी चालवासाठी नंबर ऑफ जी स्टार मार्क आहे तोच मॅन्डेटरी डेटा आहे, बाकी टाकायचं असलं तर टाका किंवा नाही टाकलं तरी चालेल. त्यानंतर गाडी चालवासाठी किती माणसांची गरज आहे तिथे नंबर ऑफ पर्सन्स टाकायचा. त्याच्यानंतर जी पण गाडीचा मेक आहे तो आपल्याला इथं टाकायचा आहे.
त्याच्यानंतर गाडीची जी इमेज आहे फोटो, ती इमेज आपल्याला इथं अपलोड करायची आहे. त्याच्यानंतर स्टँडर्ड वेट, त्याच्यानंतर ही रिमार्क विमार्क्स ही काही टाकायची गरज नाही. त्याच्यानंतर यू विल बी कॉन्टॅक्ट पर्सन. आता यू विल बी कॉन्टॅक्ट पर्सन कोण बाबा ह्याच्यासाठी, तर त्याचं नाव आपल्याला इथं टाकायचं आहे. त्याचं डिपार्टमेंट जे आहे ते डिपार्टमेंट इथं सिलेक्ट करायचं आहे. त्याचा जी पण काय असेल ती ईमेल आय डी इथं टाकायचा आहे. त्याचा जी काय मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर आपल्याला इथं एंटर करायचा आहे. हे झालं फक्त व्हेकलचं. त्यानंतर परचेस डिटेल्स, आता गाडी कधी परचेस केली त्याची तारीख आपल्याला इथं टाकायची आहे. परचेस प्राइस मध्ये किती रुपयाला ती परचेस केली ती टाकायचं आहे. 1 2 3 4 5 6 10 लाख रुपये मी टाकतोय. त्याच्यानंतर डिस्क्रिप्शन काय बाबा, तर डंपर. अशोक लेलँड डंपर जे पण गाडी परचेस कधी केलं तर या ह्याच्यामध्ये केलंय. सोर्स ऑफ परचेस काय आहे, गव्हर्नमेंट आहे प्रायव्हेट आहे, तर कुणाकडनं घेतले ते सोर्स ऑफ परचेस मध्ये आपल्याला इथं ऍड करायचं आहे. त्याच्यानंतर ऍड बटनावर आपल्याला इथं क्लिक करायचं आहे. ऍड बटनावर क्लिक केल्यानंतर त्याचं जी इन्शुरन्सची डिटेल्स आहेत डंपरचे किंवा आपल्या गणकाच व्यवस्थापनच्या गाडीचे ते इथं टाकायचे. इन्शुरन्सचा नंबर जी काय आहे ते टाकायचा. इन्शुरन्स फ्रॉम डेट, कधीपासूनचा इन्शुरन्स तो टाकायचा आहे. त्याच्यानंतर कुणाकडनं घेतला, एनजी वैश्य, रिलायन्स, ही ती स्टार हेल्थ कुणाकडनं घेतलं तर ते त्या कंपनीचं नाव इथं आपल्याला टाकायचं आहे. इन्शुरन्स स्टार्ट, इन्शुरन्स कधीपासून कधीपर्यंतचा आहे, तर मी 20 पासून ते वर्षभराचा इन्शुरन्स मी इथं टाकलेला आहे. इन्शुरन्स उतरवणाऱ्याचं नाव किंवा एजंटचं नाव इथं मेन्शन करायचं आहे. नॉट मॅन्डेटरी. त्याच्यानंतर सेव्ह करायचं आहे आणि सेव्ह केल्यानंतर आपल्याला इथं फाईल चूज केली होती. हां, त्याच्यानंतर आपल्याला इथं सेव्ह करायचं. डाटा सेव्ह सक्सेसफुली. अशा पद्धतीने तुमचे डंपर टिपर जी पण काय असतील नगरपालिकेचे त्या पद्धतीने आपल्याला इथं व्हेकलची जी आहे ती व्हेकलची आपल्याला एंट्री इथं करून घ्यायची. त्याच्यानंतर व्हेकलची एंट्री करून झाल्यानंतर मास्टर्समध्ये आपल्याला परत सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटमध्ये यायचं आहे. मास्टर्समध्ये यायचं आहे आणि त्याच्यानंतर कलेक्शन पॉईंटची जी एंट्री आहे ती कलेक्शन पॉईंटच्या एंट्रीचे डिटेल्स आपल्याला इथं टाकायचे. कलेक्शन पॉईंटची आपण गार्बेज कलेक्शन करणार आहे तिथल्या कलेक्शन पॉईंटच्या डिटेल्सची एंट्री आपल्याला इथं करायची. मी ऑलरेडी इथं 2 टाकलेले आहेत, तरी पण मी अजून इथे एक तुम्हाला टाकून दाखवतो. त्यासाठी परत तुम्हाला इथं ऍड वर क्लिक करायचं आहे कलेक्शन पॉईंट एंट्रीमध्ये. त्यानंतर आता जे काय कलेक्शन पॉईंट आहेत त्याचं नाव आपल्याला इथं टाकायचं. समजा आता मी इथं टाकतो राम सोसायटी टू ठीक आहे, जे काय असेल ती. त्याच्यानंतर त्याचा समृद्धी राजन स्वरूप.
तर कलेक्शन पॉईंटचं मला इथं नाव टाकायचं. त्यानंतर जी काय वॉर्ड झोन आहेत ते वॉर्ड झोन मला इथं घ्यायचे. यानंतर जी काय लोकॅलिटी असेल ती लोकॅलिटी नगर घेतलेला आहे. लॉन्जिट्यूड इथं आपण ते इथं टाकायचं आहे. त्याच्यानंतर ॲड म्हणायचं आहे. ठीक आहे. कलेक्शन पॉईंटची मी एंट्री केली, वॉर्ड झोन सिलेक्ट केलं, लोकेशन सिलेक्ट केलं, तिथला जो काय ॲड्रेस आहे तो सिलेक्ट केला, लॉन्जिट्यूड लॅटिट्यूड सिलेक्ट केलं. त्याच्यानंतर बिन टू बिन म्हणजे जी कलेक्शन पॉईंट्स आहेत त्याचे आपल्याला बिन आय डी आपल्याला इथं टाकायचे. त्याच्यानंतर RFID म्हणजे ती जर असेल अवेलेबल रेडिओ फ्रिक्वेन्सी आय डी त्याला जर असतील तर ते सुद्धा तुम्हाला इथं टाकायचे आणि त्याचे नंबर जे ते ॲड करायचे. त्याच्यानंतर सेव्हवर क्लिक करायचं आहे आणि त्याच्यानंतर परत एकदा सेव्ह म्हणायचं. अशा पद्धतीने आपण जिथनं आपण काही म्हणजे हे करतो गार्बेज कलेक्ट करतो त्याची माहिती कलेक्शन त्याच्यामध्ये करायची आहे. कलेक्शन पॉईंट एंट्रीमध्ये आपल्याला करायचे. कलेक्शन पॉईंट एंट्री नंतर आता हे कलेक्शन पॉईंट डिटेल्स आपल्याला टाकायचे. त्यासाठी परत सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटमध्ये मला जायचं आहे, मास्टरमध्ये जायचं आहे आणि त्याच्यानंतर कलेक्शन पॉईंट डिटेल्समध्ये जायचं आहे. मी इथं परत तुम्हाला एंट्री ॲड करून दाखवतो. आता कलेक्शन पॉईंट डिटेल्समध्ये कशा पद्धतीचं कलेक्शन आहे, डोअर टू डोअर कलेक्शन आहे, बिन टू बिन कलेक्शन आहे, का कलेक्शन पॉईंट टू डम्पिंग ग्राउंड आहे, कशा पद्धतीचं कलेक्शनचा टाईप आहे तो आपल्याला इथं का मिक्स कलेक्शन आहे ते आपल्याला इथे सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर कलेक्शन पॉईंट नेम आत्ताचं जे तुम्ही इथं घेतलेला आहे त्याचे ऑटोमॅटिक लॉन्जिट्यूड लॅटिट्यूड मला इथं आलेलं आहे. कलेक्शन पॉईंटवरून किती म्हणजे एस्टिमेटेड गार्बेज कलेक्शन किती आहे ते इथं टाकायचं आहे. कुठल्या प्रकारची वेस्ट आपण इथं कलेक्ट करणार आहे, ड्राय वेस्ट आहे, इंडस्ट्रीयल आहे, रेसिडेन्शियल आहे, म्हणजे कुठल्या प्रकारचं ड्राय आणि वेट दोन वेस्ट जे तुम्ही इथं सिलेक्ट करणार त्याचे डिस्क्रिप्शन मला इथं टाकायचे आहे आणि अंदाजे एस्टिमेशन किती आहे तर ते मला इथं टाकायचं आहे कलेक्शन पॉईंट डिटेल्समध्ये. त्याच्यानंतर जेवढे पण काय हे कलेक्शन पॉईंट डिटेल्स एंट्री ॲडेड सक्सेसफुली. त्याच्यानंतर परत मला सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटमध्ये जायचं आहे, मास्टर्समध्ये जायचं आहे आणि जेवढे पण काही डम्पिंग ग्राउंड्स आहेत ULBचे किंवा म्हणजे नपाहद्दीतले जेवढे पण काही डम्पिंग ग्राउंड्स आहेत त्या डम्पिंग ग्राउंड्सची एंट्री मला इथं करायची आहे. तर मोहोळे MC डम्पिंग ग्राउंड मी ॲड केलेला आहे. अजून एक एंट्री मी तुम्हाला इथं करून दाखवतो. त्याच्यासाठी आता एक नाव मी इथे घेतो, हायवे डम्पिंग ग्राउंड. त्याच्यानंतर जी काय ॲड्रेस आहे त्याचा तो ॲड्रेस मी इथे घेतो. किती स्क्वेअर फीटमध्ये येते 5000 स्क्वेअर फीटमध्ये म्हणून मी टाकतो. अंदाजे किती इथं कलेक्शन होऊ शकतं 1 2 3 4 5 लाख टन किंवा टाकलेलं आहे. त्याच्यानंतर कुठल्या ह्याच्यासाठी कुठल्या वॉर्ड झोनसाठी ते आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर त्याचं जी वॉर्ड झोन म्हणजे हे
कोऑर्डिनेट्स म्हणजे ते आपल्याला इथे सिलेक्ट करायचे आहेत. वार्ड 2 सिलेक्ट करायचा आहे, लोकेशन सिलेक्ट करायचं आहे, रस्ता सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर डम्पिंग ग्राउंड अवेलेबल आहे का, येस. त्याच्यानंतर डम्पिंग ग्राउंड आणि प्रोसेसिंग साईट म्हणजे डम्पिंग ग्राउंड मध्येच तुमचं जे वेस्ट जे आपण ड्राय किंवा वेट वेस्ट आपण सिलेक्ट करतो ते जे प्रोसेसिंग जे आहे ती प्रोसेसिंग साईट डम्पिंग ग्राउंड मध्येच आहे का, असेल तर येस, नसलं तर नो. इथे येस म्हणून टाकतोय. त्याच्यानंतर इज डम्पिंग ग्राउंड अँड प्रोसेसिंग साईट्स आर डिफरंट, मी म्हणतो नाही, एकत्रच आहे. जिथं डम्पिंग ग्राउंड आहे तिथेच आम्ही प्रोसेसिंग इथे केलं जातं, त्यामुळे इथं नो घेतलंय. इज डम्पिंग ग्राउंड ओनड बाय ULB, येस. नगरपालिकेच्या मालकीचा आहे का, येस. त्याच्यानंतर इज MPCB महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्ड जे आहे MPCBचं ऑथोरायझेशन घेतलेलं आहे का सदर डम्पिंग ग्राउंडसाठी, तर येस इथं मी सिलेक्ट केलेलं आहे आणि त्याच्यानंतर सेव्हला क्लिक केलेलं आहे. एक मिनिट. हॅलो हा, सर, याच्यामध्ये जर लँड ओन बाय ULB नसेल तर तिथे नो टाकल्यानंतर पुढचे ऑप्शन येत आहेत. हा हा डिस्टन्स नाही ते ह्याच्यावर येतं सर. हा बरोबर आहे की. सर मग काय करावं लागेल आपल्याला, अशा वेळेस काय करावं लागेल? मॅन्डेटरी कुठं आहे सर, मॅन्डेटरी कुठं आहे, मॅन्डेटरी नाही आहे ना डेटा. त्यानंतर बघा मी ते केलं माझं आता माझी जी रिपोर्ट्स आहेत ते रिपोर्ट्स कशासाठी सेव्ह नाही झाले, तर मी वेस्ट टाईपमध्ये जी काय वेस्ट कलेक्शनचे जे डिटेल्स आहेत ती वेस्ट कलेक्शनचे डिटेल्स माझ्याकडून क्लिक करायचे राहिले होते, म्हणजे सिलेक्ट करायचे राहिले होते. हां ठीक आहे. डुप्लिकेट डम्पिंग ग्राउंड. आता इथे एक विषय, आता आपल्याला इथं काय डाटा कंपल्सरी नाही. आता इथं जर त्यांनी आता आपल्याला एरर दिला ना की डुप्लिकेट डम्पिंग ग्राउंड जरी म्हणलं ना तरी काय प्रॉब्लेम नाही. ही जे आहे इथनं क्लोज करायचं आणि आता आपल्याला वाटते बाबा एंट्री, एक मिनिट मी दाखवतो जस्ट. येस, बघितलं का. आता ही हायवे डम्पिंग ग्राउंड त्याची एंट्री झालेली आहे. फक्त इथं ती मेसेज जी आहे ती फ्लॅग नाही व्हायला पाहिजे, ती मेसेज पूर्ण एंट्री होते आणि ती जी डेटा आहे जरी तुमचं डम्पिंग ग्राउंड म्हणजे वेगळीकडे असेल किंवा प्रोसेसिंग साईट वेगळीकडे असेल तर इथं जी डेटा टाकायचा तो काय मॅन्डेटरी नाही आहे, त्यामुळे यू कॅन ॲड द एंट्रीज, नो इश्यू. आणि आता बघितलं का, आता जी मी हायवे डम्पिंग ग्राउंड जे आहे ते हायवे डम्पिंग ग्राउंड इथं टाकलेलं आहे. त्याची एंट्री जी आहे ती इथं ऑलरेडी म्हणजे आलेली आहे, तर प्रॉब्लेम नाही. आता फक्त टाकताना काय झालं, इथं टाकताना माझ्याकडनं इथं सर्व्हिसेस सिलेक्ट करायच्या राहिल्या होत्या. एक मिनिट. ऍक्च्युली त्यामुळे त्यांनी तिथं येस रेकॉर्ड सेव्ह सक्सेसफुल. माझ्याकडनं फक्त डेटा सिलेक्ट करायचा राहिल्यामुळं प्रॉब्लेम झाला. आता सर्व्हिसेस प्रॉब्लेम आहे. त्याच्यानंतर तुमचे जी काय डम्पिंग ग्राउंड्स जेवढे काय डम्पिंग ग्राउंड्स असतील त्याचे आपल्याला इथे एंट्री करायचे. त्याच्यानंतर दुसरं जे आपलं मास्टर आहे ते पॉप्युलेशन मास्टर आहे. पॉप्युलेशन मास्टरमध्ये जेवढे तुम्ही वार्ड वाईज किंवा झोन वाईज जी काय जिथनं सोसायट्यामधनं जी काही करतात तर त्याची ती पॉप्युलेशन मास्टरमध्ये आपल्याला इथं एंट्री करायची आहे. तर त्यासाठी मी मास्टर सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट मास्टर्समध्ये जाऊन पॉप्युलेशन मास्टरवर क्लिक केलेलं आहे. ओरडेची इथं ऑलरेडी एक एंट्री आहे, मी तुम्हाला इथं ॲड करून दाखवतो. इथं जाऊन मी ॲडवर क्लिक केलेलं आहे. वॉर्ड 1 आणि आत्ताचं जे मी घेतलं होतं ती घेतो विशालनगर नवीन. आता त्याच्यानंतर पॉप्युलेशन जी काय आहे ती टाकतो 1, 2, 3 हजार किंवा 10,000.
टाकतो. सेन्सेस कधी जी सेन्सेस आहे त्याच्यानुसार ती इयर मी इथं टाकतोय. सोसायटीचं काय नाव असेल तर तुम्ही इथं टाकू शकता, नाहीतर स्टार मार्क नाहीये. आणि गार्बेज टू बी कलेक्टेड जी म्हणजे अंदाजे किती इथनं कलेक्शन होऊ शकते ती टाकायचं आहे. मेंडेटरी नाहीये, टाकायचं असलं तर टाका, नसेल तर काही विषय नाही. टाकलं. म्हणजे त्यानंतर पॉप्युलेशन मास्टरची एंट्री करून झाल्यानंतर आपल्याला रिफिलिंग आपले जे डंपर टिपर आहेत ते म्हणजे त्याच्यासाठी जे पेट्रोल पंप ठरवलेले असतात नगरपालिकेने, तर ते त्यासाठी जे रिफिलिंग पंप स्टेशन आहेत ते पंप स्टेशनची आपल्याला इथं एंट्री आपल्याला इथं करावं लागते. हिंदुस्थान पेट्रोलियम मी ऑलरेडी तयार केलं, अजून एक ऍड करून ना. जे काही ॲड्रेस आहे ते ॲड्रेस आपल्याला इथं टाकायचा आहे. वर्क टू लक्ष्मीनगर घेतो, त्याच्यानंतर लोकेशन जे काय असेल ते घ्यायचं. पुण्याचा पेट्रोल पंप भारत पेट्रोलियम, हिंदुस्थान पेट्रोलियम, तरी भारत पेट्रोलियम म्हणून भारत पेट्रोलियम घेतलं ॲड म्हणलं. त्यानंतर पंप स्टेशन डिटेल्स टाकावं लागते. पेट्रोल भरणार आहे का डिझेल भरणार आहे, तर ते पेट्रोल डिझेल का CNG काय असेल ते टाकायचं. युनिट्स काय लिटर्समध्ये असतं पेट्रोल, त्यामुळे लिटर्स घेतले. क्वांटिटी ॲट अ टाइम किती ती जी आहे ती टाकायचं आहे आणि त्याच्यानंतर सेव्ह करायचं. प्रॉब्लेम नाही पोर्टलचा. पोर्टलचा रेफरन्स चेक कर बसा.
2 मिनिटं. बरं रेप्लिकाला काय आता प्रॉब्लेम. चालू झालेली प्रॉब्लेम. हां, एक रेप्लिका चालू झाली की इकडं रेकॉर्ड ॲडेड सक्सेसफुली आलेलं. आवाज येतो ना माझा? हॅलो. हो येतोय. येत सर. ठीक आहे. त्यानंतर रिफिलिंग स्टेशन झाल्यानंतर आता मास्टर्समध्ये आपल्याला रूट मास्टर जे आहे ती रूट मास्टरची आपल्याला एंट्री करायची आहे. ठीक आहे. आपण आता पेट्रोल पंपची जी एंट्री आहे ती केलेली होती रिफिलिंग पंप स्टेशनची. यानंतर आता आपल्याला रूट मास्टरची एंट्री करायची. त्याच्यासाठी आपल्याला मॉड्यूलमध्ये यायचं आहे, परत सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटच्या मास्टरमध्ये यायचं आहे आणि त्याच्यानंतर रूट मास्टरमध्ये क्लिक करायचं आहे. मी एक एंट्री मला एक ऑलरेडी मी केलेली आहे. आता रूट नेम OSWM म्हणून मी ठेवलेलं आहे. कलेक्शन इथं कशा पद्धतीने कलेक्शन आहे त्याची एंट्री आपल्याला करायची. डोअर टू डोअर, बिन टू बिन. मी इथे बिन टू बिन घेतोय. त्यानंतर टोटल नंबर ऑफ स्टॉप्स जे आहेत ॲडला क्लिक करायचं आपल्याला. लोकेशन सिलेक्ट करायचं आहे. पॉईंट टाईप जे आहे पॉईंट टाईप आपल्याला इथे सिलेक्ट करायचं आहे. कलेक्शन पॉईंट. आपल्याला टाकायचं अंदाजे कलेक्शन जे आहे ते टाकायचं. त्यानंतर सेव्ह म्हणायचं. तिथे काय प्रॉब्लेम नाही. तिथे
JPG आपला कोऑर्डिनेट्स आहे ते, हां मॅप रूट मास्टर ती येते. तर या पद्धतीने आपल्याला रूटची जी आहे ते रूट मास्टर रूट्स जे आहेत ते रूट्सच्या एंट्र्या करायच्या, कशा पद्धतीने कलेक्शन करणार आहे त्या पद्धतीने रूट्सच्या एंट्र्या करायच्या. त्याच्यानंतर हा दुसरा एक सेम आपल्याला डायरेक्ट जसं सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटमध्ये मास्टरमध्ये जसं आपल्याला व्हेकल एंट्री दिलं होतं, तसंच सर्च व्हेकलमध्ये तुमची जेवढ्या पण काही गाड्या आहेत, म्हणजे नगरपालिकेच्या जेवढ्या पण काही गाड्या आहेत सॉलिड वेस्टसाठी किंवा घनकचरा व्यवस्थापनसाठी ज्या गाड्या आहेत त्याच्यासाठी एक वेगळा सर्च बार किंवा सर्च मेनू आपण इथं दिलेला आहे. आता इथं मी ऑलरेडी एक घंटा गाडी माझी होती त्याची पण एंट्री आहे, आणि त्याच्यानंतर मी आत्ता जी डंपरची जी एंट्री केली होती आत्ता मी दाखवासाठी त्याची पण एंट्री आहे. आणि इथं सेम परत आपल्याला तोच जो मास्टरमध्ये व्हेकल मास्टरचं जे फॉर्म आहे तोच इथं पण अवेलेबल करून दिलेला आहे. ॲक्च्युली या मेनूचं जे आहे ती सर्च व्हेकलमध्ये तुम्ही म्हणजे कोणत्या गाड्या आहेत त्याचे डिटेल्स बघायसाठी स्पेशली फक्त व्ह्यू करायसाठी इथनं दिलेलं आहे. आणि पाहिजे असेल तर तुम्ही ॲड म्हणून इथनं त्याची त्या सेम व्हेकलची एंट्री पण करू शकता. जी सेम आपण आत्ता व्हेकल मास्टरमधनं केली तीच एंट्री आहे ही. तोच फॉर्म इथं ओपन होतो. त्याच्यानंतर व्हेकल सर्च व्हेकल झाल्यानंतर त्याच्यानंतर व्हेकल मेंटेनन्स म्हणून आहे आपलं. व्हेकल मेंटेनन्सला पण पाहिजे असेल तर व्हेकल मेंटेनन्सला पण आपण इथं एंट्री करू शकतो. मास्टर्सच भरपूर आहेत त्याचे. येस, कुठली गाडी, त्याच्यानंतर जे मेंटेनन्सचे जे डिटेल्स आहेत ते मेंटेनन्सचे सगळे डिटेल्स आपण इथनं ॲड करू शकतो. घंटा गाडी परत इथनं रजिस्टर, एक मिनिट नवीन एंट्री करून दाखवायची असेल नवीन करून दाखवतो. क्लोज करतो. ॲड म्हणलं ॲड म्हणल्यानंतर जे आत्ताचा हे होतं डंपर मी आत्ता एंट्री केलेली ती डंपरचा नंबर मी इथे घेतला की सगळे बाकीचे जे डिटेल्स आहेत ते सगळे डिटेल्स इथे फेच झालेले आहेत. मेंटेनन्स आफ्टर किती दिवसानंतर नॉर्मली 180 किंवा 6 महिन्यांनी केलं जातं, त्यामुळे 180 डेज इथे मी टाकलेलं आहे. किती किलोमीटर नंतरनं 1 2 3 4 10,000 किलोमीटर नंतरनं डाऊन टाईम किती तासासाठी असणार आहे, 24 तासासाठी टाकलेला आहे. 24 तास 1 दिवस. त्याच्यानंतर मेंटेनन्सची डेट मागची पुढची तुमची किती पण म्हणजे तुम्ही इथं सिलेक्ट करू शकता, ते आपल्याला इथं टाकायचे आणि सेव्ह करायचे. अशा पद्धतीने व्हेकल मेंटेनन्सची जी एंट्री आहे व्हेकल मेंटेनन्सची एंट्री आपल्याला करायची. त्यानंतर नगरपालिकेच्या ज्या गाड्या आहेत इथे रेकॉर्ड सेव्ह सक्सेसफुली आलेल्या आहेत. त्याच्यानंतर आपले जे पार्किंग झोन आहेत म्हणजे डंपर टिप्पर लावायचे आहे ते पार्किंग झोन, त्या पार्किंग झोनची एंट्री आपल्याला सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटमध्ये जाऊन मास्टर्समध्ये जाऊन पार्किंग झोन जे आहेत ते पार्किंग झोन कोणते कोणते आहेत, काय नावाने आहेत, त्याचे लोकेशन्स काय आहेत, त्या पद्धतीने आपल्याला इथं ते व्हेकल झोन जे आहेत ते व्हेकल झोन आपल्याला इथं ॲड करायचे.
कॉन्ट्रेस केलेला त्यानंतर त्याची जी एस पोझिशन सिलेक्ट केलेले आणि त्याच्यानंतर पण काय जेवढे पण काय पार्किंग असतील त्या पार्किंगचे एंट्री आपल्याला इथं मास्टरमध्ये ऍड करायचं व्हेकल पार्किंग झोनमध्ये जाऊन सगळ्यात महत्वाचं पुढचं जे आहे ती वेंडर रिसोर्स डिटेल आपल्याला वेंडर रिसोर्स डिटेल्सची एंट्री करायची आहे 1 मिनिट ना त्यासाठी आता ही महत्वाचं आहे SolidWorks मध्ये जायचं आहे मास्टर्समध्ये जायचं आहे आणि इथं आपल्याला गेल्यानंतर वेंडर रिसोर्स डिटेल्सची आपल्याला एंट्री करायची आहे तर वेंडर रिसोर्स डिटेल्सची काय की बाबा त्या वेंडरकडून आपल्याकडे किती एम्प्लॉई त्यांनी त्या वेंडरने आपल्याला म्हणजे घनकचरा व्यवस्थापनासाठी किती एम्प्लॉई दिले 2 4 10 5 म्हणजे किती जण असतील त्या सगळ्यांची जी एंट्री आहे ती आपल्याला इथं वेंडर रिसोर्स डिटेल्समध्ये करायची आहे तर त्यासाठी मी इथं वेंडर रिसोर्स डिटेल्सला क्लिक केलं त्याच्यानंतर इथं मी ॲड म्हणलं म्हणल्यानंतर जे पण कोण माझं वेंडर आहे त्याचं नाव घेतलं इथं परत कॉन्ट्रॅक्ट नंबर घेतला हां ठीक आहे आणि त्याच्यानंतर ॲड म्हणलं म्हणजे पहिल्यांदा विंडोजचं नाव घेतलं त्यानं ऑटोमॅटिक नाव घेतली तर कॉन्ट्रॅक्ट नंबर येतं कॉन्ट्रॅक्ट जी मी ॲड केलं होतं अगोदर कॉन्ट्रॅक्ट मास्टरमध्ये ती आलं 19/2 पासून 31/12 सिस्टीमने ही डेटा ऑटो फेच केलेला आहे त्याच्यानंतर त्याकडून येणारा जी ही आहे रिसोर्स त्याचे नाव आपल्याला इथं ॲड करायचे त्यानंतर त्याचा ॲड्रेस टाकायचा आहे कॉन्टॅक्ट नंबर टाकायचा आहे कॉन्टॅक्ट नंबर टाकायचा आहे व्हॅलिड फ्रॉम ते म्हणजे जे आहे ती आपल्याला ते त्याच्याबरोबर जे वेंडर बरोबर जे कॉन्ट्रॅक्ट असणार तेच इथं असणार आहे त्यामुळे 30 तारीख आपल्याला इथं सिलेक्ट करायची आहे सेव्ह म्हणायचं आहे आणि त्याच्यानंतर परत इथं सेव्ह करायचं म्हणजे लक्षात आलं का ते वेल्डरकडून जेवढे पण काय कर्मचारी घनकचरा व्यवस्थापनासाठी आपल्याकडे नगरपालिकेमध्ये येते ज्यांचा तर त्यांची आपल्याला एंट्री वेंडर रिसोर्स डिटेल्समध्ये आपल्याला करायचे अशा पद्धतीने हे जी मास्टर्स आहेत ती मास्टर्स इथं संपतात आणि त्याच्यानंतर आता आपल्याला जे आहे ते पुढं ट्रान्झॅक्शन्स बघायचे या मॉड्यूल्सचे तर या मॉड्यूल्सच्या ट्रान्झॅक्शन्समध्ये पहिल्यांदा आपल्याला बघायचं तर व्हेकल जी शेड्यूल आहे व्हेकल शेड्यूल आपल्याला इथं बघायचं व्हेकल शेड्यूलची आपल्याला इथे एंट्री करायची त्यासाठी मी SolidWorks मॅनेजमेंटमध्ये गेलो आणि त्याच्यानंतर व्हेकल शेड्यूल जे आहे सेट व्हेकल शेड्यूल तर सेट व्हेकल शेड्यूलमध्ये मी इथं क्लिक केलेलं आहे एक मिनिट दुसरीकडे क्लिक झालं तर व्हेकलचे जी शेड्यूल आहे ते व्हेकल शेड्यूलची आपल्याला इथं एंट्री करायची आहे त्यासाठी मी इथं ऑलरेडी एक केलेली आहे मी तुम्हाला एक करून दाव ॲड बनायचं आहे
डेट सिलेक्ट करायची शेड्यूलची. ठीक आहे. हां, यातलं कुठलं आता यातल्या कुठल्या ह्याच्यासाठी मला हे करायचं आहे, तर घंटागाडीचं ऑलरेडी होतं, मी डंपर घेतो इथं. डंपर मी इथे सिलेक्ट केलेला आहे. त्यानंतर कुठला रूट, आत्ता आपण जो रूट ॲड केला तोच रूट मी इथे घेतलेला आहे. त्याच्यानंतर कुठल्या तारखेसाठी फ्रॉम डेट टू डेट जे त्याची घेतलेली आहे. त्याच्यानंतर शेड्यूल स्टार्ट, किती वाजता शेड्यूल स्टार्ट होणार, 7:30 सकाळी 7:30 ते नॉर्मली किती असते, 11 वाजेपर्यंत असतं, 11:30 वाजेपर्यंत असतं. साडेसात ते 11:30 घेतलेलं आहे. त्यानंतर वर्ड झोन जी काय असेल ती, त्याच्यानंतर कलेक्शन पॉईंट जे असतील ते बिनमध्ये आयडी डिमांड कशा पद्धतीची कॅटेगरी आहे ती इथे आपल्याला सिलेक्ट करायची आहे. आता टार्गेटेड किती आहे कलेक्शन, तर 1 2 3 4 1 2 3 4 10,000 ही केलेलं आहे. त्याच्यानंतर रोड स्ट्रीट इथं आलेलं आहे. हां, त्याच्यानंतर ULB का वेंडर, तर मी इथं वेंडर जाते माझं कलेक्ट करायला, त्यामुळे मी इथं बाकी काय येणार नाही. मी इथे एम्प्लॉई नेम विशाल माने यायला सेम नावाने, ॲक्च्युली वेगळं वेगळं असायला पाहिलं होतं, तर मी एकच माझ्याकडनं 2 वेळा त्याच नावाने ॲड झाला इथे. ठीक आहे, तर ती मला इथे सिलेक्ट करायचं आहे आणि जस्ट सेव्ह करायचं आहे. येस, रेकॉर्ड ॲडेड सक्सेसफुल. ते फक्त माझ्याकडनं सेम नावाने त्या वेंडर रिसोर्समध्ये जाऊन मला नाव चेंज करावं लागेल त्याचं. सेम नावाने 2 वेळा एम्प्लॉई ॲड झाला आहे आणि काय फरक पडत नाही. हे रेप्लिक आहे त्यामुळे काय विषय नाही. तुम्हाला तुमच्या इथे जेवढे काय असतील तेवढे तुम्हाला इथे ॲड करायचे. तर आपण ट्रान्झॅक्शनमध्ये व्हेकल शेड्यूल गाडी सिलेक्ट करून कलेक्शन पॉईंट ही ती डिटेल सिलेक्ट करून व्हेकल शेड्यूल आपण बघितलेलं आहे. त्याच्यानंतर सॅनिटेशन स्टाफचं टार्गेट, आता ते आपण किती 10,000 किलो किंवा ते टर्म्समध्ये आपण दिलं होतं, तर सॅनिटेशनचं ते टार्गेट आपल्याला सेट करायचं. तर ते त्यासाठी ट्रान्झॅक्शनमध्ये जायचं, सेट किती उचलायचा कचरा, त्याचं टार्गेट सेट करायसाठी इथं सेट सॅनिटेशन स्टाफ टार्गेटवर आपल्याला इथं क्लिक करायचं आहे. ऑलरेडी केलेलं आहे, पण तरी पण तुम्हाला एक एंट्री करून ना. सॅनिटेशन स्टाफ टार्गेटवर मी क्लिक केलं. आमची म्हणजे नगरपालिकेत वेंडर उचलतं कचरा, त्यामुळे इथे वेंडरवर क्लिक केलं. त्याच्यानंतर वेंडरचं नाव मी सिलेक्ट केलं. एम्प्लॉई आय डी यायचं काय करायचं नाही. त्याच्यानंतर हां, एम्प्लॉई रोल काय करते, कलेक्ट करते. टार्गेट नंबर काय द्यायचं आहे का, तर टार्गेट नंबर मी दिला त्याला 33. त्याच्यानंतर कुठलं होतं आत्ता जी आपण एंट्री केली 20/2ची, 30/20/2ची एंट्री घेतोय. कुठल्या शिफ्टमधली होती, फर्स्ट शिफ्ट म्हणून इथे फर्स्ट शिफ्ट घेतलेला आहे. वॉर्ड झोनमध्ये 2 नंबर मीनाक्षीनगर घेतलेला आहे. येस, सगळं सोडून घ्यायचं म्हणलं. आता इथं ॲड डिटेल्स करायचं आहे. स्टाफ 20 आणि आता टार्गेटेड किती आहे, इथं किती आहे, 1 2 3
1000 टन. ठीक आहे, 1000 टन केलेलं आहे. ते म्हणलं टार्गेट टाईप पर टीप म्हणजे कलेक्शन जे हे केलेलं तर पर ट्रिप आहे का पर टन डे आहे ते सिलेक्ट करायचं इथं. त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या प्रकारचं करणार आपण काम, म्हणजे सेग्रिगेशन असू दे, गार्बेजचं किंवा कलेक्शन, डिस्पोजल जे काय असेल ते सगळं इथे सिलेक्ट करायचं आणि सेव्ह करायचं. Yes. अशा पद्धतीने आपल्याला सॅनिटेशन स्टाफचं जे टार्गेट आहे, सॅनिटेशन स्टाफ टार्गेट जे आहे ते आपल्याला इथं करायचं. त्यानंतर पुढं जे आहे ते शिफ्टचे डिटेल्स, शिफ्टची जी डिटेल्स आहेत त्याची आपल्याला एंट्री इथं करायची आहे ट्रान्झॅक्शन्स. प्रोसेसमध्ये जायचं आहे, ट्रान्झॅक्शनमध्ये जायचं आहे आणि शिफ्ट डिटेल्समध्ये जायचं आहे. ऍड करायचं आहे शिफ्ट डिटेल्सवर. त्याच्यानंतर इथून सिलेक्ट करायचं आहे मला वेंडर. वेंडरचं नाव आयडी काय काढायचं करून आणि इथं ॲड म्हणायचं आहे. त्याच्यानंतर शिफ्ट टाईप, आता इथे सेकंड शिफ्ट घेतले, ती मार्क्स टाकायची असतील तर टाका, नाहीतर काय गरज नाही. त्याच्यानंतर फॉर्म डेट, टू डेट आपल्याला इथे सिलेक्ट करायचे. परत शिफ्टचं टायमिंग टाकावं लागतं इथं. टाइम दाखवावं लागतंय. एक मिनिट. नंतर सेव्ह करायचं आपल्याला. सेव्ह करा. बरं, अशा पद्धतीने जी शिफ्टचे डिटेल्स आहेत त्या शिफ्टच्या डिटेल्सची एंट्री आपल्याला इथं करायची ट्रान्झॅक्शनमध्ये. त्यानंतर आता व्हेकलचे ज्या ट्रिप्स होते त्या व्हेकलच्या ट्रिप्सची आपल्याला इथं एंट्री करायची आहे ट्रान्झॅक्शनमध्ये जाऊन. सॉलिड वेस्टमध्ये जाऊन, ट्रान्झॅक्शनमध्ये जाऊन व्हेकलची जी ट्रिपचे डिटेल्स आहेत त्याची आपल्याला इथे एंट्री करायची आहे.
मी ते ऑलरेडी केलेली अजून मी ऍड करून दाखवतो. सर्च म्हणलेलं आहे. जे आपण रूटला एंट्री केली ती जिथं आलेली आहे ह्याच्यावर इथे क्लिक केलंय. क्लिक केल्यानंतर पूर्ण शेड्यूल जे आहे ते शेड्यूल माझं आलेलं आहे. आता ऍक्च्युअल मध्ये माझं टार्गेट किती होतं गार्बेज कलेक्शनचं 1 2 3 4 5 आहे. त्याच्या अगेन्स्ट मी ऍक्च्युअल मध्ये डम्पिंग ग्राउंड साठी किती कलेक्ट केलं ते मला इथे टाकायचं आहे. 1 2 3 4 10,000 टाकतो मी. त्याच्यानंतर ट्रिप डेट जी आहे ती ट्रिप डेट मी टाकतोय. कुठल्या डम्पिंग ग्राउंडला जाणार ती मी इथे टाकतोय. त्याची कॅपॅसिटी इथे ऑटोमॅटिक आलेली आहे. त्याच्यानंतर जी एंट्री आहे ती ट्रिपची एंट्री आलेली आहे इथं. इन टाइम बघा 1:30 PM टाइम किती 2:30 PM. एंट्री वेट एंट्री करताना जी वेट आहे ती आपल्याला इथं टाकायचं. एक्झिट करताना किती होतं ते टाकायचं आहे. किती प्लस मायनस करून त्यांनी टोटल गार्बेज किती सिलेक्ट कर वजनावरनं त्यांनी हे करताय. 9,200 हा ठीक आहे. आणि एक्झिट करताना 800 इतकं घेऊन आलता. एक्झिट करताना ती मला सगळं हे केलं 9,200 रुपये. तर इथं आलेलं आहे. त्यानंतर वॉर्ड जे आहे ती वॉर्ड मला इथं सिलेक्ट करायचं आहे आणि सेव्ह करायचं. अशा पद्धतीने जी पण माझे काही व्हेकल्स आहेत त्या व्हेकलच्या ट्रिपचे डिटेल्स मला इथं ऍड करायचे. त्यानंतर आपल्याला ट्रान्झॅक्शन मध्ये सोर्स सेग्रिगेशन आहे ती सोर्स सेग्रिगेशन आता आपल्याला बघायचं आहे. जसं सॉलिड वेस्ट मध्ये जायचं आहे, ट्रान्झॅक्शन्स मध्ये जायचं आहे आणि त्याच्यानंतर सोर्स सेग्रिगेशनला जायचं आहे. मॉड्यूल मोठं आहे तसं सॉलिड वेस्टचं, पण आपण सगळ्या काही एंट्री म्हणजे ॲट अ टाइम आपण करत नाही. यातलं तुम्ही जेवढं तुमचं इथं ॲप्लिकेबल आहे किंवा तुम्ही वापरता त्याचं पण हे करू शकता, काही विषय नाही. तर सोर्स सेग्रिगेशन्स मध्ये इथं आलो मी. वर क्लिक केलेलं आहे. सोर्स सेग्रिगेशन मध्ये परत मी इथं तारीख जी आहे तारीख सिलेक्ट केलेली आहे. डिटेल्स मी इथे सिलेक्ट केलेले आहेत आणि त्यानंतर सर्चवर क्लिक केलेलं आहे. ते आत्ताची जी माझी आहे इथं आलेली आहे. ट्रिप टोटल गार्बेज टन्स जे आहे ते आता यांनी कुणी कसं कलेक्शन म्हणजे कुठलं म्हणजे ह्या 9,200 किलोमध्ये ती बायफर्केशन कसं आहे, कुठला इंडस्ट्रियल वेस्ट आहे, कुठलं सॉलिड आहे, ती सॉलिड नाही कुठला ड्राय आहे, कुठला हे ते आपल्याला इथं बायफर्केशन टाकायचं आहे. 2 3 ठीक आहे. क्वांटिटी ऑफ वेस्ट बाबा वेस्ट टाकायचं.
वर टाकलेला आहे. त्यानंतर काय कुठल्या याच्यातून सिलेक्ट केला ते टाकलेलं आहे. त्यानंतर जे काय त्याचं लोकेशन आहे, लोकेशन मी इथं टाकलेलं आहे. ऍड बनलेलं आहे. ते नाव ह्याचं बायफ्रिकेशन दाखवू लागते. ट्राय मध्ये हाऊस होल्डचा होता तर ती 9,000 होता आणि त्याच्यानंतर परत वेस्ट मध्ये हाऊस होल्डचं होतं ती 200 किलो होता, ती सेव्ह केलेलं आहे. आणि त्याच्यानंतर टोटल टार्गेट जे होतं त्याच्या अगेन्स्ट कशा पद्धतीचा म्हणजे कुठला ड्राय वेस्ट किती सिलेक्ट म्हणून तो कलेक्ट झाला, त्याच्यानंतर ओला घन किंवा सुका कचरा ओला कचरा किती कलेक्ट झाला त्याचं बायफर्गेशन आपल्याला इथं टाकायचं आहे. येस. त्याच्यानंतर सोर्स सेग्रिगेशन झाल्यानंतर आपल्याला व्हेकल फ्लुईंग डिटेल्स जे आहेत म्हणजे पेट्रोल त्याची एंट्री आपल्याला त्याची एंट्री इथं करायची आहे. सॉलिड वेस्ट मध्ये जायचं आहे, ट्रान्झॅक्शन मध्ये जायचं आहे आणि त्याच्यानंतर इथं आपलं व्हेकल फ्लुईंग डिटेल्स जे आहेत ते आपल्याला इथं टाकायचे. त्यानंतर मग परत ऍड वर इथं क्लिक करणार. नॉर्मल डंपर घेतलं, घेतली रिफिलिंगची जी डेट आहे ती घेतली आणि त्याच्यानंतर इथं ऍड नंबर रीडिंग किती होतं तर ते रीडिंग मी पहिले इथं टाकलेलं आहे. पेट्रोल पंप कुठला माझा भारत पेट्रोलियम होता, भारत पेट्रोलियम सिलेक्ट केलेलं. हा भरणार पेट्रोल डिझेल 100 क्वांटिटी टाकणार आहे लिटर्स मध्ये. कॉस्ट का असेल ती इथं टाकायचे. रिसिट नंबर जे आहे ती टाकायचं. पेट्रोल भरले पावती ती टाकायचे. सेव्ह म्हणायचं. पेट्रोल भरल्याची पावती जी आहे ती आपल्याला इथं अटॅच करायची आणि सेव्ह म्हणायचं. त्यानंतर मेंटेनन्सची एंट्री आपल्याला त्यानंतर मेंटेनन्सची एंट्री बघायची. त्यासाठी सॉलिड वेस्ट मध्ये जायचं, ट्रान्झॅक्शन मध्ये जायचं आणि ट्रान्झॅक्शन मध्ये गेल्यानंतर व्हेकल मेंटेनन्स, व्हेकल रिपेअर्स प्लस मेंटेनन्स डिटेल्स म्हणून आहे. याची एंट्री आपल्याला इथं करायची आहे. इथं मी ऍड केलेला आहे. ऍड वर क्लिक केलेला आहे. ठीक आहे. आता व्हेकलचं आता ज्या व्हेकलचं आपल्याला म्हणजे मेंटेनन्स एंट्री करायची ती शेड्यूल होती का म्हणजे शेड्यूल होती का आहे नाही हे आपल्याला इथं टाकायचं. तर 20/9 कुठलं शेड्यूल होतं हेच टाकलं मी. सर्च केलं. ऑलरेडी इथं मास्टरमध्ये माझी एंट्री होती त्यामुळे मी इथं सिलेक्ट केली. ती सगळी जी आहे जी एंट्री इथं ऑलरेडी आलेली आहे.
मेंटेनन्सचं टायमिंग किती राहिलं त्याची एंट्री मला इथं करायची आहे. ठीक आहे. करायचं किती उभं तर 5:30 होती मी टाकले. कॉस्ट इन्क्लूड किती लागले तर ती अमाऊंट इथे टाकायची 1, 2, 3, 4, 10,000 रुपये. व्हेकलचं जी रिडिंग होतं ते इथं टाकायचं. ॲक्च्युअल किती वेळासाठी डाऊन राहिले 12, 1 तर ती आवर्स इथे टाकायचे. रिमार्क्स काय टाकायचं असलं तर टाकू शकतो. मेंटेनन्स कंप्लीट झाला का? येस कंप्लीट झालाय. लोकेशन कोणत्या गॅरेजमध्ये नेलं होतं त्या गॅरेजचं नाव आणि इथं गॅरेजचा ॲड्रेस आपल्याला इथं टाकायचा. त्यानंतर आता मेंटेनन्स डिटेल्स नंतर आपल्याला पुढं जर बघायचं तर वेंडरचं जी पेमेंट आहे, वेंडर पेमेंट डिटेल्स आपल्याला बघायचं आहे. तर आपलं या इथं थोडंसं काम चालू आहे, ते मी तुम्हाला दाखवतो. काही प्रॉब्लेम नाही, 1-2 दिवसात ते होऊन जाईल, काही विषय नाही. फक्त तिथे एम्प्लॉईचं नाव येत नाही आहे, तर ते दाखवतो मी. सॉलिड वेस्टमध्ये जायचं आहे, ट्रान्झॅक्शनमध्ये जायचं आहे. आता वेंडरला काम केल्यानंतर आपल्याला त्याला पेमेंट करू लागेल, तर ती वेंडर पेमेंट डिटेल्ससाठी त्यासाठी इथं वेंडर ट्रान्झॅक्शनमध्ये वेंडर पेमेंट डिटेल्सला आपल्याला क्लिक करायचं आहे. वेंडर पेमेंट डिटेल्सला क्लिक केल्यानंतर आपल्याला इथं ॲड म्हणायचं आहे. इथं वेंडरचं नाव आपल्याला इथं जे आहे वेंडरचं नाव आपल्याला इथं सिलेक्ट करायचं आहे. त्याचा जी कॉन्ट्रॅक्ट नंबर आहे, जी कॉन्ट्रॅक्ट मास्टरमध्ये तो आपल्याला इथे सिलेक्ट करायचा आहे. अमाऊंट जी आहे ते अमाऊंट इथे ॲक्च्युअली त्याच्यानंतर त्याच्यासाठी त्यांनी कोणत्या नंबरचा इनवॉइस आपल्याला दिला आहे ते आपल्याला इथं टाकायचं आहे. सॉरी, इनवॉइसची जी अमाऊंट आहे ती अमाऊंट आपल्याला इथं टाकायची आहे. 10,000 दिलं तर ते अमाऊंट इथं टाकायचे. त्याच्यानंतर जी काही नंबर आहे ती टाकायचा आहे. इनवॉइसची जी तारीख होती ती तारीख टाकायची. इनवॉइस किती तारखेपासून किती तारखेचा आहे, सर्व्हिस त्यांनी किती दिवसापुरती म्हणजे प्रोव्हाइड केलेली आहे, तर तो जो टाईम पिरियड आहे बिलचा ड्युरेशन पिरियड तो इथं टाकायचा आहे. त्यानंतर बिलचं त्यांनी कॉपी दिली ना आपल्याला बिलची इनवॉइसची, तर ती इथनं आपल्याला इथं ओपन म्हणजे ती अपलोड करायची बिल इनवॉइस. एखादं दुसरं काय म्हणजे 2-3 डॉक्युमेंट असतील तर त्यासाठी इथं तुम्ही सिलेक्ट करून अपलोड करू शकता, का प्रॉब्लेम नाही. हां, आता इथं आपला फक्त विषय हे किंवा डिपार्टमेंट आपल्याला त्याच्यानंतर यांचं पेमेंट कोण करणार, पेमेंट कोण करतात तर अकाउंट्स डिपार्टमेंट पेमेंट करतात, किंवा तुमच्या इथे सॉलिड वेस्टमधनं करत असतील तर सॉलिड वेस्ट पण तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता, किंवा इथं अकाउंट्स डिपार्टमेंट पण सिलेक्ट करू शकता. तर इथं ही कुठलं पण डिपार्टमेंट घेतल्यानंतर इथं जी आपलं फक्त इथं सध्या ही जी आहे ही एम्प्लॉई नेम आणि त्याच्यानंतर एम्प्लॉई म्हणजे डेजिग्नेशन आणि त्याच्यानंतर एम्प्लॉई नेम जे आहे ते आपलं इथे येत नाही आहे. त्यामुळे इथं आणि मॅन्डेटरी फील्ड्स आहेत, दोन्ही पण आपल्या इथं मॅन्डेटरी फील्ड्स आहेत. तर त्यामुळं हा डेटा फक्त आपल्याला सेव्ह करता येत नाही. त्याच्यावर काम चालू आहे, 1-2 दिवसात ही होईल. इथं अकाउंट्स डिपार्टमेंटचा म्हणजे पाहिजे ते डिपार्टमेंट इथे सिलेक्ट करता यायला पाहिजे, डेजिग्नेशन सिलेक्ट करता यायला पाहिजे आहे. तर किरकोळ प्रॉब्लेम आहे. इथे सेव्ह केल्यानंतर तुम्हाला त्या वेंडरचे वेंडर पेमेंट डिटेल्स जे आहेत ती आपल्याला इथं ॲड करायचे. मी इथं ह्याच्यामध्ये पण टाकलेलं आहे की बाबा ॲट द टाइम ऑफ वेंडर पेमेंट डिटेल्स इन अप्रुव्हल डिटेल्स डेजिग्नेशन एम्प्लॉई नेम पॉपअप शोन ब्लँक ड्यू टू दिस अनेबल टू सेव्ह रेकॉर्ड. त्यामुळे ते रेकॉर्ड सेव्ह आपल्याला करता येत नाही. तर ते मी ते दिलेलं आहे, कळवलंय वरती, होऊन जाईल 1-2 दिवसात, काही प्रॉब्लेम नाही.
त्याच्यानंतर सॉलिड वेस्ट मध्ये आपल्याला ट्रान्झॅक्शन मध्ये जी पब्लिक टॉयलेट असते त्या पब्लिक टॉयलेटची पण आपल्याला इथं एंट्री जी आहे ती एंट्री आपल्याला पब्लिक टॉयलेटची करावी लागते. इथे ऍड केलेली मी दाखवतो. येस तर कसं आहे पब्लिक टॉयलेट आहे का कम्युनिटी टॉयलेट आहे ते आपल्याला इथनं सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर पब्लिक म्हणजे टॉयलेटचे जे नियम आहे ते आपल्याला इथं टाकायचं, त्याचा ॲड्रेस टाकायचा, नंबर ऑफ टॉयलेट शीट काउंट जे आहे ती इथं टाकायचं, कुठल्या वॉर्ड आणि कुठल्या झोनमध्ये ती टाकायचं, लोकेशन आपल्याला इथनं सिलेक्ट करायचं, जिओ लोकेशन त्याचे लॉंजिट्यूड लॅटिट्यूड आपल्याला सिलेक्ट करायचे आणि त्याच्यानंतर जस्ट सेव्ह करायचं. अशा पद्धतीने जेवढे पण तुमचे म्हणजे ULBच्या आतले जेवढे पण काय पब्लिक टॉयलेट्स असतील त्याचे आपल्याला इथं एंट्री करायचे. तर आणि त्याच्यानंतर आता डायरेक्ट आपल्याला म्हणजे आपण मास्टर्स आम्ही पहिल्यांदा अगोदर म्हणजे तुम्हाला सगळं सांगितलं मॉड्यूलला राईट्स कसे द्यायचे, राईट्स असाइन कसे करायचे, SWZचा लुकअप कसा सेट करायचा, रोल मेनू मॅपिंग करून मी डिपार्टमेंटल हायरार्की कशी ॲड करायची, त्याच्यानंतर SWZ कसा मॅप करायचा, त्याच्यानंतर मास्टर्स कसे सेट करायचे, ट्रान्झॅक्शन्स कसे सेट करायचे, ट्रान्झॅक्शन कसे आपल्याला यूज करायचे आणि त्याच्यानंतर आता मास्टर झालं ट्रान्झॅक्शन झालं तर आपल्याला फक्त आता रिपोर्ट जे आहेत ते रिपोर्ट्स या मॉड्यूलचे आपल्याला चेक करायचे आहेत. बस तर रिपोर्ट्समध्ये गेल्यानंतर पहिली रिपोर्ट जी आहे ती आपली काय तर टार्गेटेड गार्बेज व्हर्च्युअल म्हणजे वर्सेस ॲक्च्युअल कलेक्शन तुमचं आजच्या दिवसाचं किती झालं तर त्यासाठी मी 20 तारीख टाकतो इथं आणि त्याच्यानंतर डम्पिंग ग्राउंड पण घेऊ शकतो पर्टिक्युलर. येस तर ते अशा पद्धतीने त्याची जी रिपोर्ट आहे ती रिपोर्ट इथं जनरेट होते. त्याच्यानंतर दुसरी जी रिपोर्ट आहे ती सेग्रिगेशन डिटेल्स रिपोर्ट आहे. इथे पण का मॅन्डेटरी फील्ड नाही इथं ॲटलिस्ट ठीक आहे. कोणत्या डम्पिंग ग्राउंड काढायचं तर मी आत्ता आपण ॲड केलेलं काढतोय त्यामुळे इथं डम्पिंग ग्राउंड सिलेक्ट घे. डम्पिंग ग्राउंड वाईज रिपोर्ट आहे मग येस तर मी रिपोर्ट आहे सेग्रिगेशनचे. त्याच्यानंतर व्हेकल फ्लुईंग पेट्रोल गाडीला कुठल्या कुठल्या काय भरल्या त्याचा अहवाल आपल्याकडं उपलब्ध आहे. झाला नंतर मेंटेनन्स जर असेल तर मेंटेनन्स जर गाडीचं केलं असेल तर ही बघताना ऍक्च्युली ह्यूज वाटते कारण का आपण सगळंच एकदम बघितलंय पण इथे कसं आहे जसं असेल तसं म्हणजे त्या टाइम वाईज एंट्री इथं होत राहणार आहे. व्हेकल मेंटेनन्सचा रिपोर्ट आहे. त्याच्यानंतर कंपॅरिझन ऑफ एक्सपेंडिचर रिपोर्ट हा कंपॅरिझन ऑफ एक्सपेंडिचर रिपोर्ट जो आहे तो येणार नाही ही रिपोर्ट किंवा ब्लँक येईल रिपोर्ट
कारण का आपलं मी तुम्हाला आता सांगितलं की वेंडर पेमेंट डिटेल्स मध्ये तिथं ती पॉपअप हे करते. रिपोर्ट आलेला आहे, प्रॉब्लेम नाही. येस, पण नो डेटा फाउंड आणि ब्लँक आला का, तर आपण एक्सपेंडिचरची एंट्री करू शकलो नाही तिथं. ते रोल म्हणजे तिथं डेजिग्नेशन न आल्यामुळं आपण ते रिपोर्ट सेव्ह केलं नाही, त्यामुळे हा रिपोर्ट जो आहे तो ब्लँक आला, तो येऊन जाईल कमिशन. आणि लास्टचा जो आपला या मॉड्यूल मधला लास्टचा जो रिपोर्ट आहे तो डम्पिंग ग्राउंड डिटेल्स. डेली म्हणलं तर डेलीवर पण आपण काढू शकतो, मंथली पण काढू शकतो, काही प्रॉब्लेम नाही. येस, हा डम्पिंग ग्राउंडचा रिपोर्ट. अशा पद्धतीने मी तुम्हाला पूर्ण सॉलिड वेस्टचं जे मॉड्यूल आहे ते पूर्ण सॉलिड वेस्टचं मॉड्यूल म्हणजे पार राईट असाइन करण्यापासून ते रिपोर्ट्स पर्यंत प्रत्येक वर्कफ्लो, इच अँड एव्हरी वर्कफ्लो एंट्री वाईज एंट्री ऍड करून तुम्हाला पूर्ण वर्कफ्लो मॉड्यूलचा रिक्वायरमेंट्स, प्रीरिक्विजिट्स, मास्टर्स, ट्रान्झॅक्शन रिपोर्ट्स, इच अँड एव्हरीथिंग तुम्हाला मी दाखवलेलं आहे. जर कुणाला काय विचारायचं असेल तर यू कॅन आस्क, तुम्ही विचारू. हॅलो सर, हा बोला. मास्टर मध्ये डाटा भरताना एखादी एंट्री चुकली तर ती एडिट करता येईल का? हा, सगळ्या एंटरला एडिटचा ऑप्शन आहे. ओके, थँक्यू. अजून काय कुणाला विचारायचं? याचा सगळ्यांचा ट्युटोरियल व्हिडिओ भेटणार का सर? हो, भेटून जाईल. उद्या सर सांगतील, भेटून जाईल. हा भेटणार. कोणाला डाऊट आहे? हॅलो. बोला. ऍक्च्युली सर, जेव्हा आपण डम्पिंग ग्राउंडची लोकेशन म्हणजे कुठली लोकेशन सिलेक्ट करते ना, आमच्या इथे लोकेशन विजिबल नाहीये. मॅडम आवाज कट होतो तुमचा. हा बोला, एक मिनिट. बाकीच्यांनी 1 मिनिट माईक ऑफ करा. मला मॅडम. हा बोला मॅडम. हॅलो. जेव्हा आम्ही डम्पिंग ग्राउंडची डिटेल फिल करताना जेव्हा लोकेशन सिलेक्ट करते ना मी, तेव्हा ते लोकेशन विजिबल होत नाहीये. तर ठीक आहे त्यासाठी काय करायचं? मॅडम, काय प्रॉब्लेम नाही. आपल्या इथं काय म्हणजे पर्टिक्युलर इश्यू असू शकतं. माझा नंबर असेलच तुमच्याकडे किंवा नसेल तर मी आता रिपीट करतो आणि मला एक 15-20 मिनिटात कॉल करा. वी विल इंडिव्हिज्युअली चेक ऑन रिमोट. मी तुमच्या इथलं रिमोट घेऊन एनी डेस्क घेऊन चेक करून बघतो. ओके सर. साईट स्पेसिफिक काय असू शकतं तर मी बघतो, तुमच्या इथे रिमोट घेऊन चेक करतो. बाकी अजून कोणाला काय विचारायचं का? सर, मोबाईल नंबर सांगा ना. 86 68 89 10 85. श्रीकांत कुलकर्णी. 86 68 89 10 85. 10 85. 8668 891085. श्रीकांत कुलकर्णी. ओके सर, थँक्यू. ओके सर. हॅलो सर. हा बोला. सर, व्हेकल शेड्यूल आणि शिफ्ट शेड्यूलची जी एंट्री आहे ना, ती डेली एंट्री करायची आहे का? हा मॅडम, आपल्या गाड्या तर रोजच जात असतील ना. म्हणजे डेली एंट्री करण्यापेक्षा की ते फॉर्म 2 मध्ये डायरेक्ट आपण एका मंथचा डेटा एंट्री करू शकतो डायरेक्ट. करू शकतो. पण मी आतापर्यंत म्हणजे फ्रॉम डेट टू डेट म्हणजे एक सिंगलच ही केली आहे, पण ही चेक करून सांगतो की बाबा मंथ वाईज
ऍक्च्युली तुम्हाला झाल्यानंतर तर टाकावं लागेल ना. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल आता 20 तारीख चालू आहे, तर म्हणजे जे झालेलं आहे ते त्याचीच एंट्री करायचं म्हणता ना तुम्ही, एकदम 20 दिवसाची एंट्री. हा हो सर. म्हणजे हा, ठीक. शेड्यूल जे आहे ते आपलं सेम असेल ना, तर म्हणजे व्हेकल जाण्याचं जे शेड्यूल आहे तर ते एकदा एंटर केलं आपण आठवड्याचं किंवा 15 हा. दिवसांचं किंवा महिन्याचं, तर चालेल का तसं? हो चालेल, पण मी तरी पण एकदा चेक करून सांगतो तुम्हाला मॅडम. ओके. हॅलो. हा बोला मॅडम. हा, आपण जेव्हा टार्गेट सेट करतो ना, तेव्हा युएलबी आणि वेंडर्स हे जे दोन आपल्याला ऑप्शन्स आहेत, तेव्हा आपण युएलबी सिलेक्ट केल्यानंतर पुढे डिपार्टमेंट आणि त्यातले एम्प्लॉईज दिसत नाही. हा तेच ते डिपार्टमेंट. आता तुम्ही बघितलं ना मॅडम, ज्यावेळेस मी पेमेंट करायला चाललो होतो त्यावेळेस पण त्यांनी सिस्टीमनी मला, कारण का पेमेंट करणार तेव्हा मला ते अकाउंट म्हणजे आपल्या नगरपालिकेचं डिपार्टमेंट सिलेक्ट म्हणजे करावं लागतं आणि त्याच्यानंतर तिथे तर ते चालू आहे मॅडम. 1-2 दिवसात होऊन जाईल. सरांना मी अपडेट केलेलं आहे. 1-2 दिवसात ती होऊन जाईल का विषय तो म्हणजे किरकोळ प्रॉब्लेम आहे, होऊन जाईल विषय नाही. ते बरोबर आहे तुम्ही म्हणताय, ते पण बरोबर आहे. युएलबी सिलेक्ट केल्यानंतर एम्प्लॉईची नावं दिसत नाहीत, ते मला पण म्हणजे डिपार्टमेंट पण नाही येत हो दिसलं आणि एम्प्लॉईज पण नाही. हो माहिती आहे. हा प्रॉब्लेम मला माहिती आहे. आपण त्याच्यावर काम चालू आहे. 1-2 दिवसात तो प्रॉब्लेम होऊन जाईल. ओके सर. उदय सर. हा, हा सर. कोणाला डाऊट नसेल तर आपण कन्क्लूड करूया मीटिंग. ठीक. हॅलो सर. सर अजून एक क्वेरी होती. हा सर ते कलेक्शन पॉइंट आपण एंट्री जी करतो त्याच्यामध्ये आता आपल्याला आपल्या इथे घंटागाडी जी जाते ती डोर टू डोर जाते, त्यामुळे आपण एंट्री करताना रूटचेच डिटेल्स द्यायचे की कसं द्यायचे त्याच्यामध्ये एंट्रीमध्ये? रूटचे डिटेल द्यायचे मॅडम. म्हणजे कलेक्शन पॉइंट हा जो आहे तो डायरेक्ट रूटचा जो रूटचे जे डिटेल्स आहेत तोच म्हणजे कलेक्शन पॉइंट राहील. हा हा हा. तर त्याच्यामध्ये म्हणजे तुम्ही असं स्टॉप वाईज म्हणताय का? हा हा. कारण तेवढे पॉइंट आपण क्रिएट करू शकत नाही. हा नाही म्हणून तर म्हणजे रूट वाईजच. हा. म्हणजे इथं पण जी नगरपालिकेत जी प्रॅक्टिस केली जाते ती पण तशी जर रूट सर व्हिडिओ कधीपर्यंत भेटणार आणि कुठे अवेलेबल होणार? तुमच्या डीओ ऑफिस वाल्यांना पाठवला जातो व्हिडिओ सेकंड डेला. ओके ओके सर. ओके सर. कोणाला डाऊट नाही असेल तर आपण कन्क्लूड करूया मीटिंग. ठीक आहे सर. हा येस सर. ठीक आहे. थँक्यू ऑल ऑफ यू. थँक्यू ऑल ऑफ यू.